लक्ष द्या, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट म्हणून तुमच्या नोटबुक वरती लिहून घ्या. तर सगळ्यात अगोदर बघा, तुम्हाला ओएबी हा नावाचा ट्रायंगल दुसऱ्याला ओएबी नावाचा ट्रायंगल. इन ट्रायंगल ओएबी जो काही टँजेंट असतो रेडियसला काय असतो, परपेंडिक्युलर असतो, राईट अँगल ट्रायंगल बनवून राहिला. तर यामध्ये बघा, आपण सगळ्यात अगोदर ओए काय घेतलीये, रेडियस ऑफ सर्कल ओए काय घेतलीये. मग ओपी पण काय आलीये, थिटा किती मेन्शन केला ऍक्युट अँगल, थिटा ऍक्युट अँगल काय मेन्शन केलाय, थिटा मेन्शन केलाय. तर सगळ्यात अगोदर आपण इथे टॅन थिटा काढून घेऊ. काय काढून घेऊ, टॅन थिटा. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड, परपेंडिक्युलर अपॉन बेस म्हणू शकतो आपण, बरोबर आहे. नंतर काय येईल त्याला, एबी अपॉन ओए, काय म्हणू शकतो आपण त्याला, एबी अपॉन ओए. ओएला काय म्हटलं आपण, रेडियस. मग आर टॅन थिटा येऊ शकते, याची व्हॅल्यू एबी ची व्हॅल्यू आली आर टॅन थिटा. काय आली, एबी ची व्हॅल्यू आर टॅन थिटा. नंतर लक्ष द्या, आता आपल्याला काढायची सेक थिटाची व्हॅल्यू. त्याची व्हॅल्यू काढायची सेक थिटाची. सेकचा फॉर्म्युला काय येतो, 1 अपॉन कॉस, म्हणजे काय, हायपोटेनस अपॉन ऍडजस्टंट साइड किंवा बेस. हायपोटेनस काय आहे आपला, ओबी. हायपोटेनस काय आपला, आणि बेस काय येईल आपला, ओए. म्हणजे ओबी ची लेंथ काय आली आपली, आर इंटू सेक थिटा, आर इंटू सेक थिटा. इथपर्यंत राहील लक्षात. काय केलं आपण, एबीच्या लेंथलाही थिटाच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केला आणि ओबीच्या लेंथलाही थिटाच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलाय. आता लक्ष द्या, हा पी ए दिसू राहिला तुम्हाला, काय, लेंथ ऑफ आर्क. पी ए काय, लेंथ ऑफ आर्क. टू फाइंड द लेंथ ऑफ आर्क, थिटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. कोणता, पी ए आर्कची लेंथ जर काढायची असेल तर काय, थिटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. आता लक्ष द्या, 2 1 जर हा 2 180 जर, म्हणजे काय आलंय, थिटा अपॉन 180 पाय आर हे आलं. आता आपल्याला इथे बघा पेरिमीटर फाइंड आउट करायला सांगितलं. काय फाइंड आउट करायला सांगितलं, टू फाइंड द पेरिमीटर ऑफ शेडेड रिजन, म्हणजे काय, बीपीए. हा जो दिसतोय तुम्हाला शेडेड रिजन, याचा जर आपल्याला काय करायचं असेल, पेरिमीटर काढायचं असेल, तर सगळ्यात अगोदर आपल्याला एबी ऍड करायला लागेल. केलं एबी ऍड प्लस लेंथ ऑफ आर्क पी आहे, लेंथ ऑफ आर्क पी ए, आणि त्यामध्ये पीबी ऍड करायला लागेल, बरोबर आहे. पीबी ची लेंथ काय करायला लागेल, आपल्याला ऍड करावं लागेल. आता पीबी ची लेंथ काढायची म्हणजे त्या बीओ मधून किंवा ओबी मधून ओपी ची लेंथ, ओपी काय करायची, मायनस करायची. जर आपल्याला पीबी काढायची असेल तर आपल्याला टोटल लेंथ काय आहे, ओबी, यामधून काय करायला लागेल, ओपी काय करायला लागेल, सबट्रॅक्ट करायला लागेल. ओबी किती आहे, इथे आली होती आर सेक थिटा, त्यामधून आपल्याला आर काय करायला लागेल, मायनस. दोघांमधून आर कॉमन घेतला, उरलं काय, सेक थिटा मायनस 1. तर एबी ची लेंथ किती आपल्याकडे, आर टॅन थिटा किती आहे, आर टॅन थिटा प्लस लेंथ ऑफ आर्क पी ए, थिटा अपॉन 180 पाय आर प्लस लेंथ ऑफ पीबी आर इंटू सेक थिटा मायनस 1. सगळ्यांमध्ये आर कॉमन आहे, इथे आर आहे, आय आर सगळ्यांमध्ये कॉमन, आर कॉमन घेतलं, उरलं काय, टॅन थिटा प्लस थिटा अपॉन 360 थिटा अपॉन 180 पाय प्लस सेक थिटा मायनस 1 येईल. कळते प्रत्येकाला, नक्की राहील लक्षात. हे काय आलं आपलं पेरिमीटर, कुणाचं, या शेडेड रिजन.